तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. त्याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IGCSE असेल, IB असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे. एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, हे कोणतंही डिस्टिंक्शन याच्यामध्ये नाही. सर्व शाळांना हे लागू आहे. ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातले स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात. जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील. विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व करू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. त्या अनुषंगाने त्यांना सर्वांना लागू आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साईड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटरपर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे. आय रिपीट, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे.